नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। मारवाडी शिवारात विहिरीत पडून 22 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू। रविवार सायंकाळपासून होता बेपत्ता, सोमवारी सकाळी विहिरीत पडल्याचे आले समोर। जिंतूर तालुक्यातील मारवाडी येथील 22 वर्षीय युवक ईश्वर माणिकराव देशमुख यांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली। ईश्वर हा रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून बेपत्ता होता। कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून त्याचा शोध सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी सकाळी मारवाडी शिवारातील एका विहिरीमध्ये तो पडल्याचे समोर आले। ईश्वर देशमुख हा रविवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून घरी परतला नव्हता। बराच वेळ उलटून देखील तो घरी न आल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला। नातेवाईक, परिचित तसेच परिसरातील शिवारामध्ये त्याचा शोध घेण्यात आला, मात्र रात्री उशिरापर्यंत त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही। दरम्यान सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास मारवाडी शिवारातील एका विहिरीमध्ये ईश्वर पडल्याची माहिती समोर आली। त्यानंतर नागरिकांच्या मदतीने त्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता। घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे प्रताप साळवणे आणि प्रकाश मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली। त्यानंतर मृतदेह बोरी येथील रुग्णालयामध्ये आणण्यात आला। बोरी रुग्णालयामध्ये ईश्वरच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले। शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। ईश्वर हा काल सायंकाळपासून बेपत्ता असल्याने कुटुंबीय त्याचा शोध घेत होते, मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी शिवारातील एका विहिरीमध्ये पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने देशमुख कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। ईश्वर नेमका कोणत्या परिस्थितीमध्ये विहिरीत पडला याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही। घटनेप्रकरणी बोरी पोलीस पुढील तपास करीत आहेत। या दुर्दैवी घटनेमुळे मारवाडी परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।